वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज अमरावती जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. या अचानक केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला असून अनेक विभागात कामकाज प्रलंबित राहिलं आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी एकत्र येत या कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनीता मरसकोल्हे यांची अटक पूर्णपणे नियमबाह्य झाल्याचा दावा करत अधिकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांपुढे ठामपणे मांडली. गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांची भेट घेत आंदोलनाचं निवेदन सादर केलं. अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटी, कायदेशीर बाबी आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी केलेली वर्तवणूक अयोग्य असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की गोष्ट कोणत्याही व्यक्तीची नसून प्रशासनातील अधिकारी वर्गाची प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेचा हा मुद्दा आहे. नियमबाह्य पद्धतीने केलेली कारवाई संपूर्ण यंत्रणेचे मनोबल खच्चीकरण करणारे आहे. या आंदोलनामुळे आज पंचायत समित्यांमधील अनेक महत्त्वाच्या कामांवर परिणाम झाला. विविध शासकीय योजना, लाभार्थी कागदपत्रांची पडताळणी, खातेवही प्रक्रिया, ग्रामीण विकासाशी संबंधित दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम दिसून आला. सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी एकमुखानं सांगितलं की सुनीता मरसकोल्हे यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून अटकेतील गैरप्रकार उघड झाला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना नरेगामधील अपहाराच्या आरोपावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आणि तत्काळ अटक करण्यात आली, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे. ही पद्धत वापरून जर अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे किंवा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणे, मानसिक खच्चीकरण आणि प्रशासकीय बदनामी सुद्धा याच्यात होत असते. तर आमचं संघटनेचं म्हणणं एवढंच आहे की कुठलीही अपहार असेल किंवा अनियमितता असेल या बाबतीत चौकशी झाली पाहिजे. विभागीय चौकशी प्रोसेस आहे, त्या चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्याच्यातून जर निष्पन्न झालं तर ह्या प्रक्रिया किंवा प्रोसेस करायला कुणी स्वतंत्र आहे. मात्र अशी कुठलीही प्रोसेस पोलीस खात्यामार्फत किंवा प्रशासनामार्फत त्या ठिकाणी वर्ध्यामध्ये केली गेलेली नाही आणि डायरेक्टली अटक करण्यात आली, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलोच आहेत, परंतु आमची मुख्य मागणी शासनाकडे या विषयाने असणार आहे की नरेगाची एक SOP काम करण्याची एक पद्धत जर त्यांनी ठरवून दिली तर अशा प्रकारच्या घटना होणार नाही, जेणेकरून एक राजपत्रित अधिकारी यांना अशा कुठल्याही घटनेला समोर जाण्यापूर्वी त्याची एक प्रशासकीय चौकशी होईल आणि शासनाने दिलेल्या SOPचं पालन होते की नाही होत तर त्या गोष्टी सुद्धा पाहणी करून कारवाई होईल. त्यासाठी आमच्या या संघटनेच्या वतीनं शासनाला मागणी आहे की त्यांनी या मनरेगाच्या संदर्भात तसेच आवास योजनेच्या संदर्भात एक SOP आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही नेमकं काम कसं करावं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी शंका दूर होईल आणि एक सुरळीत कामही होईल.